श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, एकदा श्री सद्गुरूंनी अशी सूचना दिली की समजू लागल्यापासून आत्तापर्यंत आपल्या जीवनाला कोणते मुख्य सूत्र होते ते शोधून काढावे. बरेच दिवस शांत मनाने व थोड्या वेगळेपणाने विचार केल्यावर मला स्पष्टपणे आकलन झाले की या देहबुद्धीच्या तंत्राने आत्तापर्यंत मी वागत आलो, किंबहुना मी तिचा दासच बनून वागलो. तिने जे जे सुचविले ते बिनतक्रार करीत गेल्याने आनंद काही मिळाला नाही, उलट दुःख, निराशा, विफलता व असमाधान यांचा मात्र भरपूर अनुभव आला. प्रथम मला याचे वाईट वाटे, पण देहबुद्धीचा मी सर्व बाजूंनी अपंग आहे हे समजल्यावर जे घडले ते योग्यच घडले अशी आता मनाची खात्री पटली. हा देहबुद्धीचा मी धड भोगता नाही, कारण नको असलेले दुःख मला टाळता येत नाही आणि हवे असलेले सुख मिळवून मला भोगता येत नाही. न मागता आलेले दुःख मला भोगावेच लागते, तसेच मागितलेले सुख मला भोगायला मिळेलच अशी खात्री नसते. हा देहबुद्धीचा मी धड करता नाही, कारण अमुक कर्म मी करीन आणि अमुक कर्म मी करणार नाही हे माझे निश्चय मला पार पाडता येत नाहीत. हवे असलेले कर्म माझ्या हातून घडतेच असे नाही किंवा नको असलेले कर्म टळतेच असेही नाही. शिवाय अमुक कर्म करून त्याचे अमुक फळ मी हमखास मिळवीन असे सामर्थ्य माझ्यापाशी नाही. माझ्या कर्माचे फळ काय मिळेल याची मला काळजी वाटते. याचा अर्थच असा की माझे कर्तेपण मुळातच लंगडे आहे. हा देहबुद्धीचा मी धड ज्ञाता नाही, कारण मी कोठून आलो, का आलो, कोठे जाणार हे मला माहीत नाही. माझ्या व इतरांच्या शरीरात काय चालते ते मला कळत नाही. उद्या काय होणार ते मला माहीत नाही. जे घडून यावेसे वाटते ते माझ्या सुखाचे होईल का नाही ते मला ठाऊक नाही. यावरून असे स्पष्ट दिसते की कोणीतरी मला भोग भोगायला देतो म्हणून मी भोगतो, कोणीतरी माझ्याकडून कर्म करवतो म्हणून मी कर्म करतो, कोणीतरी कर्माचे फळ मला देतो व मी ते माझे म्हणून भोगतो, कोणीतरी मला समजावून देतो म्हणून मी जाणतो. असा हा मला जगवणारा, माझ्याकडून कर्म करवणारा आणि भोग भोगवणारा जो खरा करता तोच संतांचा भगवंत होय. प्रत्येकाच्या हृदयात तो आनंदरूपाने राहतो आणि केवळ साक्षीत्वाच्या सत्तेने सगळे घडवून आणतो. त्या आनंदरूप भगवंताला विसरून आपण आपल्या देहाला संपूर्ण खरा मानला आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम व निस्संशय भरवसा ठेवून आजपर्यंत आपण जगलो. ही झाली देहबुद्धीची तऱ्हा. याच्या उलट दुःखरूप देहाला विसरून आनंदरूप भगवंताला संपूर्ण खरा मानायचा आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम व निस्संशय भरवसा ठेवून आपले नित्याचे जीवन जगायचे. ही आहे आत्मबुद्धीची तऱ्हा. जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडे, अनुभवाकडे, व्यक्तीकडे, वस्तूकडे व सुखदुःखाकडे आत्मबुद्धीच्या म्हणजेच स्वानंदाच्या चष्म्यातून बघण्याची ही दिव्य विद्या सद्गुरूंकडून किंवा संतांकडून ज्याच्या पदरात पडली तो खरोखर धन्य होय. देहबुद्धीची आत्मबुद्धी करायची ती अशी. असो. साधक हो, परमपूज्य बाबांनी अंतःकरणातील देहबुद्धी जाऊन तेथे आत्मबुद्धी स्थिर होण्याचे 3 मार्ग सांगितले. ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.